17-18 डिग्रीमध्ये या थंडीमध्ये घाम फुटावा अशी या बहुतेक ठेचाची योजना दिसते त्याच्या मागे. ते खाल्ल्यानंतर भरपूर घाम यायला लागलेला आहे. काही वर्षापूर्वी बाजार आमटी इतकी फेमस झाले आणि त्या बाजार आमटी या विषयाने ना डोकं उठवलं होतं. म्हणून तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी जाऊन बाजार आमटी ट्राय केली. आज या ठिकाणी पण बाजार आमटी आणि मी लगेच ट्राय करणार आहे बाजार आमटी कशी येते. तर अशी भरगतच्या थाळी आलेले आहे. थाळीमध्ये किती पदार्थ आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि चटणी आणि लोणचं मिळून 4. 12-13 पदार्थ इथे आलेले आहेत. आणि नंतर भात वरण वगैरे असणारच आहे, तूप वगैरे मी एक्सपेक्ट करतो असणारच आहे तिथे. तर या ठिकाणी यांच्या चवी कशा आहेत. परत एकदा मसाले सगळे आपल्या भारतामध्ये तेच आहेत, कॉमन इन्ग्रेडियंट्स तेच असतात. पण मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त करून त्यांचं भाजणं, त्यांचं बाकीचं प्रोसेसिंग, त्यांचं जे आपण दळतो कुटतो त्याच्या प्रोसेसेस आणि त्या गावातलं पाणी या सगळ्यांनी या पदार्थात चवी येतात. तर या ठिकाणी आलेलो आहे. तर हे ठिकाण खूप फेमस आहे. हे लोकेशन पण खूप लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सबस्क्रायबर्सनी की या ठिकाणी या आणि तुम्ही हा व्हिडिओ करा म्हणून आज मी इथे पोहोचलेलो आहे. आणि भरगतचं ताट सुगंध ऑलरेडी आलेला आहे. ठेच्याचा सुगंध जो सगळ्यात पहिल्यांदा येतो त्यांनी समोर आणून ठेवलं आणि जिभेला पाणी सुटलेलं आहे. तर मी आता त्यावर आक्रमण करतो आणि सांगतो या चवी कशा आहेत त्या. तर त्याच्या आधी तर एक पदार्थ आपण टेस्ट करत असतो त्याप्रमाणे सगळ्यात पहिले ही यांची फेमस बाजार आमटी या एरियामध्ये खूप ठिकाणी मिळते. यांची कशी ते बघूया. मल्टिपल डाळींचं मिक्सचर, यांचा एक ट्रॅडिशनल मसाला आहे या आमटीसाठीचा, बाजार आमटीसाठीचा. तर छान आहे, व्यवस्थित आहे. किंचित तेल सगळीकडेच असतं ह्याच्यात वापरलेलं आहे, त्यामुळे तो एक चटपटीतपणा येतो, याला चमचमीतपणा तसा आलेला आहे. सो मला हे पदार्थ आवडलेला आहे. नेक्स्ट मी ट्राय करतो ही उसळ. गावरान मटकीची चव असायला पाहिजे प्रॉपर. अशी चव जेवढी ॲप्रॉप्रिएट शिजायला पाहिजे तेवढी शिजलेली, अतिशय छान आणि चविष्ट अशी ही उसळ आहे, आवडलेली आहे. पुढे फ्लॉवरची भाजी आहे. तेवढी दिसत नाही, थोडीशी काळसर दिसते, मे बी मसाल्याचा इफेक्ट असेल. छान आहे. फ्लॉवरचा इटसेल्फ चव चांगली आहे आणि माइल्ड मसाला आहे, त्रास होणार नाही या टाईपचा आहे, आवडलेला आहे. पुढे बटाट्याची पिवळी भाजी, छानपैकी त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे सजवलेलं आहे. चवून बघतो. नॉर्मल डोसा भाजी असते त्या टाईपची नाही आहे. लसणाचा माफक वापर, ॲप्रोप्रिएट जेवढं तिखट पाहिजे तेवढं, अति नाही किंवा कमी नाही, सगळ्यांना आवडेल या टाईपचा स्वयंपाक बनवावा लागतो नेहमी, तसा हा आहे. विशेष पदार्थ जो चांगला वाटला मला यातला ते म्हणजे ही आमटी. पुढे चटण्या तर आहेत, मी टेस्ट करणारच आहे. आपला जो राष्ट्रीय प्रश्न आहे इथला तो म्हणजे चपाती आहे का पोळी आहे. तर चेक करतो. मल्टी लेअर्स आहेत, ही पोळी आहे. सो चपातीपेक्षा पोळी खायला आपल्यापैकी सगळ्यांना भरपूर आवडतं आणि मल्टिपल लेअर्स आहेत, ही पोळी आहे. मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो या चवी कशा आहेत. पापड आलेला आहे. पापड क्रंची आहे का कसा आहे का काय, आणि थंडी आहे त्यामुळे पापड खायला नेहमीच मजा येते. तर तुझा आवाज आला पापड खाताना, तर पापड नक्कीच खूप छान आहे. मस्त छान प्रॉपर कमर्शियल पापड असतो तसा पापड आहे.
गावाकडच्या थाळ्या ज्या असतात गावाच्या बाजूला असलेल्या त्याचा एक सगळ्यात चांगला पार्ट म्हणजे यांचे जे मटेरियल आहे तसं कुठेतरी 50, 70, 80 किलोमीटरवरून असं नाही येत नाही. 22 किलोमीटरच्या रेडियसमधून येतं. त्यामुळे त्याच्या ज्या चवी आहेत त्या अतिशय छान आणि झकास लागतात. त्यांच्या मूळच्या चवी जी आहेत म्हणजे मटकीच्या झाल्या, फ्लॉवरची झाली, बटाट्याची झाली, ती मूळची चवच खूप छान आहे आणि मसाले त्याच्यावर टाकल्यानंतर जे काय मॅजिक घडते अशी घडलेली आहे. गावाकडच्या थाळीमध्ये अजून एक बेनिफिट काय असतो म्हणजे या एरियामधल्या हे चटण्या, लोणची, खरडे आणि त्याच्यामुळे काकडी, टोमॅटो, लिंबू, रेलचेल. आपण पुण्यात गेलो तर 10-15 रुपयाला एक लिंबू येतं. याच्यावर लिंबू अशी भरपूर कापून ठेवले असतात. सो इथे खाण्यामध्ये तोच आनंद आहे की इथे इन्ग्रेडियंट्स जे ते लोकल सोर्स असतात आणि यांच्या चवी यांनी छान मेंटेन केल्या असतात. मिक्सर वगैरे न वाटतात, तो डिबेर पाट्यावर वगैरे वाटतात आणि त्याच्या ज्या चवी आहेत त्या आणखीन एनहान्स झालेल्या आपल्याला लागतात. सो जर आपण चवीने खाणारा माणूस असू आणि आपल्यापैकी सगळेच आहेत नक्कीच, तर अशा ठिकाणी थाळी पर्यटनाच्या नावाखाली मला वाटतं आता मी या सगळ्या थाळ्या कव्हर करतो आणि तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्हाला यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन लिंक बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे या ठिकाणी कसं यायचं ते, तर तुम्ही इथे येऊन नक्कीच जेवू शकता आणि याचं मी अनुभवू शकता. लोणंद फलटण रोडवरती वडजल हे छोटं गाव आहे आणि या गावामध्ये मीरा खानावळ ह्या मीराताई इथे चालवतात. गेली 2 वर्ष आम्ही नित्यनेमाने या भागात पूजेसाठी आलो म्हणजे आम्ही इथं जेवण्यासाठी येत असतो. लोणच्याविषयी सांगायचं झालं तर हे हिरवं लोणचं आहे आणि अतिशय चविष्ट लागतं. मी फार रेअर ठिकाणी बघतो हिरवं लोणचं, मिरचीचा वापर आणि टिपिकल लोणचं जे आपलं असतं त्या टाईपचं, पण चव अतिशय झकास. तुमचे पॅलेट्स जे जिभेचे लगेच रिसेट करेल या टाईपचे लोणचे. इनफॅक्ट लोणच्याचा पर्पजच तो असतो. सो यांची ही पोळी थँक्यू. साईज बघितला तर ह्यूज साईज आहे. साधारणपणे गरम आहे, हातात धरता येत नाही आहे. सो साधारणपणे 2 पोळ्यांमध्ये पोट भरेल या टाईपचा पोळीचा साईज आहे. पण तरी यांच्या थाळीमध्ये टोटल 3 पोळ्या असतात आणि जर तुम्हाला हव्या असतील एक्स्ट्रा तर त्यानंतर तुम्ही नक्की मागवू शकता. पण बाय डिफॉल्ट या थाळीमध्ये बाकी सगळं अनलिमिटेड आहे, फक्त पोळ्या 3 आणि भातही अनलिमिटेड आहे. ते बघूया आपण नंतर. फलटण रोडवर हे अतिशय चांगलं इथं जेवण मिळतं. आम्ही पण गेली 2 वर्ष प्रवास करत असताना नेहमी आवर्जून जेवणासाठी इथे येत असतोय. जेवण हे अतिशय चांगलं असते आणि घरगुती पद्धतीचं जेवण असते. माझं एक सांगणं आहे की या रोडवर येणाऱ्या प्रत्येक जणांनी जेवणाचा असा घ्यावा. भाजी नाही नको, काहीच नको. सो यांच्याकडे ते असंच भाजी भरपूर आणून ठेवतात समोर, हवे तेवढे आपण घेऊ शकतो. पण असं वाटतं की फूड ब्लॉगर्स खूप खातात, सॉरी कंटेंट क्रिएटर्स, फूडच्या रिलेटेड कंटेंट क्रिएटर्स खूप खातात. तसं काही नसतं प्रत्यक्षामध्ये. मिरची भाजून बाधू नये म्हणून केलेलं किती काळजी घेतली असली तरी ठेचा जो आहे तो ॲडिक्टिव्ह आहे. तिखट लागलं तरी तो खातच राहावा असं वाटतो आणि मगाचपासून मी 2 चमचे घेऊन संपवलेला आहे. त्रास होणार आहे मला अद्दाच माहिती आहे. तर ॲडिक्टिव्ह, छान टेस्ट. आणि असा ठेचा आपल्याला पुण्यामध्ये नाही मिळत कुठे किंवा सिटीजमध्ये असा ठेचा मिळत नाही. ही गावाकडचीच कलाकुसर आहे. जवसाची चटणी रिफिल आणि जवसाची चटणी मला स्वतःला खूप आवडते लहानपणापासून. जवस कारळ दोन्ही, तिळाची तर जाऊन छान. तर मी आधी खाऊन बघितली, मला ती पटली. म्हणजे खूप छान भाजण्याची जी कला असते या गोष्टी, तिळाची म्हणा किंवा जवसाची, कारळाची, शेणाची, पण भाजण्यावरती सगळ्या चवी डिपेंडंट आहेत. तर ही प्रॉपर भाजल्यामुळे जी प्रॉपर चवलेली ती मला आवडलेली आहे. तिखटाचं प्रमाण पण अगदी छान आहे. चाटण्यासारखं जेवढं लागतं तेवढंच या चटणीमध्ये तिखटाचं प्रमाण आहे. छान आवडलेलं आहे. या 17-18 डिग्रीमध्ये या थंडीमध्ये घाम फुटावा अशी या बहुतेक ठेचाची योजना दिसते त्याच्यामागे. ते खाल्ल्यानंतर भरपूर घाम यायला लागलेला आहे. चव अतिशय छान आणि जिभेच्या इथे जे जाणवायला पाहिजे प्रॉपर जशी मिसळ खाल्ल्यानंतर ते तशी अतिशय छान चव आहे. सो मला चटण्या यांच्या तेवढ्याच छान आवडलेल्या आहेत. नाव सतीश विठ्ठल देशमाने, राहणार मांडकर. आम्ही ह्या पलटण वडजळ रोडवर नेहमी येतो. आमच्या जेवणाला आईची चव येते. जे आम्हाला घरी जेवण मिळतं आईच्या आठवण आल्यावर. सवय झाली भाताची आणि अगदी थोडा आणि अगदी थोडा हां बस. त्या 2 पोळ्याचं एवढं पोट भरलं होतं. ते काय तूप बस 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 आता तूप आवडत नाही पण अशा ठिकाणी तूप आहे वाढेवाले. आणि यांची एक वेगळी वाच हे वरण आहे, रादर आमटीच म्हणायला लागेल. या त्यांनी खोबऱ्याचा प्रॉपर केलेला दिसतो आत्ताच.
आणि सुगंध पण छान आलेला आहे. आणि त्या खरड्याने जरा टेम्परेचर बॉडीचं फार चांगलं वाटलेलं आहे. सो मी हा वरण भात खातो आणि कसा तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मीराताईंच्या बाबतीत एक मला सांगावंसं वाटतं की त्या अतिशय आध्यात्मिक वृत्तीच्या आहेत. अगदी त्या स्वयंपाक करत असताना सुद्धा त्यांच्या तोंडामध्ये अभंग चालू असतात. म्हणजे अभंग रूपातील जेवण आम्हाला इथं खायला मिळतं. अशा थंडीमध्ये एवढा छान गरम वाफाळता भात आणि हे छान टेस्टी वरण खायला मजा येते. पुण्यामध्ये असं ओपन ॲम्बियन्स घरच्यासारखं केलेलं प्रॉपर जेवण असं मिळणं जरा दुराप असतंय, पण या ठिकाणी ही खूप छान गोष्ट मला लाभलेली आहे. सो बाजार आमटी आणि भात हे कॉम्बिनेशन. अशीच अजून एक आमटीचा प्रकार असं तुम्हाला माहिती असेल तर शिपी आमटी असं काहीतरी त्याचं नाव आहे. तुम्ही तिथे खाल्ली असेल कुठे तर खाली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा की तुम्हाला शिपी आमटी कशी वाटली आणि बाजार आमटी चांगली का शिपी आमटी चांगली. ऑफकोर्स दोघांचा मसाल्यांचा बेस आणि एरियाज पण वेगळे वेगळे. आणि या बाजार आमटीचा जन्म सगळ्यात पहिल्यांदा कुठे झाला त्याची मनोरंजक कथा तुम्हाला माहिती आहे का? जर ती कथा तुम्हाला माहिती असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये खाली कॉमेंट करा. बाजार आमटीचा यांचा मसाला जरी सिक्रेट असला तरी आपला जो काळा मसाला जो असतो तो आणि गोडा मसाला जो असतो ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये कुठेतरी ह्या चवी आहेत. आणि छान प्रमाणामध्ये केल्यामुळे ते सगळं कॉम्बिनेशन खायला खूप खूप छान वाटतं. मस्त. थाळीमध्ये एक गोड पदार्थ असतो, लिमिटेड असतो ऑफकोर्स. अरे यार त्या मसाल्यांच्या चवी आहेत ना झकास. आणि तुम्हाला बर्फ ढेकर आली ना तर क्लासिक तुम्हाला त्याच्या मसाल्यांच्या चवी अशा घशाच्या त्या थ्रोटच्या ते प्रॉपर जाणवतात. म्हणजे मला हे सगळं का माहिती आहे म्हणजे या सगळ्या चवी आणि हे कुठून तर मी वाईन कशी पितात त्याच्याबद्दल WSET 1 WSET 2 असे एक्झाम्स असतात त्या दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक चवी कशा कुठे किती घ्यायच्या असतात वगैरे त्याचा मला अंदाज आहे. आत्ताच्या ज्या चवी आहेत अतिशय झकास मला आवडलेल्या आहेत त्या. आणि ते मसाले अतिशय उत्कृष्ट त्याला टेस्ट आहे. हा लापशी नावाचा आजचा हा स्वीट पदार्थ आहे. म्हणजे गव्हाची खीर एका प्रकारची थोडी डेन्स झाली बहुतेक. आता मी खूप शूटिंगमध्ये वेळ गेल्यामुळे ती थोडी कडक झालेली आहे. बघूया. छान आहे, चव आवडलेली आहे. आपण जशी ट्रॅडिशनल डोक्यात इमेज असते लापशीची तशी नाही आहे, बरीचशी कोरड्या प्रमाणामध्ये आहे. पण जस्टिफाईड ज्याला आवडतं त्याला ही लापशी नक्कीच आवडेल. आणि असं छान व्यवस्थित मसाले वापरलेलं जेवण झाल्यानंतर पुढे जाऊन काही त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे ही सोलकढी इथे अवेलेबल आहे. ही या थाळीत नाही आहे, एक्स्ट्रा घ्यावी लागते. मी ऑलरेडी त्यांना सांगितली होती, त्यांनी ती दिलेली आहे. तर मी मित्रगुरू वेअर अँड वॉट एक्सपिरियन्सेस याच्यामध्ये या सुंदरशा थाळीवरनं साइन ऑफ करतो. परत भेटूया आपण अशाच कुठल्या तरी छानशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. तर हॉटेलमध्ये आम्ही 3 प्रकारच्या भाज्या देतो. तर 1 प्रकारची आमटी असते, 2 प्रकारच्या चटण्या, ठेचा असतो, थाळीला 3 चपात्या, वरण भात असते. ॲटलिस्ट ज्या इथून जे पुणे पंढरपूर हायवे असल्यामुळे जे मालकरी वगैरे लोक आहेत, ड्रायव्हर लोक आहेत, असे काही ऑफिसर आहेत की त्यांना 8-8 दिवस घरचं खायला मिळत नाही. ह्या सगळ्याची म्हणजे गरज जाणून आम्ही इथे हॉटेल टाकलं आहे पुणे पंढरपूर रोडला. तर आमच्याकडे जे गिराईक अशा प्रकारे येतं त्यांना आम्ही घरगुती खानावळ म्हणून नाव दिले, मीरा खानावळ. पण ते आम्ही घरातल्यागत प्रत्येकाला जेवणाची सुविधा अवेलेबल केलेली आहे आणि प्रत्येक जेवणारा असंच म्हणून जातो की सेम आम्ही घरातलं जेवलोय. धन्यवाद.